नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या दुनियाचं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळं नवीन कनेक्ट घेतो मित्रांनो. तर आजचा हा कॉमेडी टप्पा आणि गोल गप्पा मित्रांनो. तर आपण चालू करू कहाणी फुल कॉमेडी मित्रांनो. शुगर म्हणजे असतं मित्रांनो एक आला तर मग नवरा एक असतो एअरपोर्ट आणि ऐकून घ्या डॉक्टरकडे जातो. फुल कॉमेडी मित्रांनो. डॉक्टर काय शुगर धरलाय बायकोला शुगर धरलं. मग काय करायचं बाबा आता? मग शुगर धरलं आता ते बघा ते काय झालं. शुगर धरलं त्याला ते शुगरचं झालं बाबा. नीट बोल, काय समजा नाही गेले काय झालं थोडंसं ते साहेब. ते बाहेरचं कशामुळे शुगर झाले साहेब? बघा ते बाहेरचं तिथलं खाल्ले, बाजूचं खाते, लोकांच्या घरात चोरू खाली साहेब. म्हणजे सगळ्याच्या घरात चोऱ्या करून ह्याच्या घरात खा, बाहेरचं खायला बेडून लपून खा, कुठून खा. तो रोग आणून ठेवली साहेब. आता काय करू साहेब? आता रोग झाला, ते शुगर धरलं बघा त्याला. तर कसं करायचं बघा साहेब? अरे बाबा तू नीट शांत बस, तू शांत आपण नीट ऐकू. काय झालं तू शुगर धरलं का? तू त्याला धरलंस शुगर धरलंस? कोण धरलंस तू बाबा? शुगर धरलं का तू? शुगरला पकडलंस तू बाबा? नाही डॉक्टर साहेब धरते शुगर, तिला धरतं का असं म्हणते. शुगर आहे का तर आहे डॉक्टर ते धरलं म्हणजे शुगरला ते जोर शुगर आहे म्हणते साहेब. ते रोग आहे म्हणजे शुगर. ते बाहेरचं खाऊन झाले साहेब. ते बाहेरचं ह्याच्या घरी खा, चोरू त्याच्या घरीला बडून खा. ते असं करू रोग आणला असेल. ते मोठा धरला रोग असतात ते. बरं बरं किती दिवसापासून झालं बाबा हे साहेब? आता हे झालं बघा, आता 7 महिने झालं का थोडं साहेब. बघा आता ते गोड खायचं की धरतं म्हणते साहेब. आता गोड खायला गेले की धरतं म्हणते रोग. असा धरतं मग त्याच्यामुळे आता साहेब धरूला म्हणून रोग ते आता पाठी मागे गेलेला रोग शुगरचं धरतंय म्हणून असं बस. हा हो का ते शुगर धरलं पकडलं बघा ते आता. आणि त्या शुगरमुळं आता कसं करावं साहेब तुम्ही सांगा? आता आम्ही कसा करावं? गरीबांना धरलं ते रोग. आता आम्ही काय करावं? मग गरीब माणसं कसा करावं साहेब तुम्ही सांगा? डॉक्टर बाबा तू बघून तू लई टेन्शन दिसलास बाबा. तुला बघून डॉक्टर बी घाबरलं, मी बी घाबरलो तुझा रोग बघून. मी तर डॉक्टर असून घाबरलं बाबा. तू झालेलं तर तू कधी घाबरलास बाबा? धरलं म्हणल्यास तू तर शुगर धरतंय बाबा. तर काय करावं आता? काय डॉक्टर मी बी परेशान हा बघा. तर मी काय करतं बरं? काय बाबा त्याने बी होतं बाबा. त्याला बी लोक घरी बसून आयतं खाऊन इकडचं तिकडचं इकडं जाऊन तिकडं जाऊन असं करून रोग धरला. आणि ते उद्या आता त्याला भूतासारखं हळूहळू ते इंजेक्शन कुठे बी द्या लागतं. पण साहेब ते इंजेक्शन कुठे बी आता रोग झालं ते म्हणते सांगायला लागलं काय तर ते डॉक्टर. हां बाबा तुला तसं टेन्शन बघून मला बी टेन्शन यायला बाबा. आता डॉक्टरचं मी टेन्शन ऐकून लई टेन्शनमध्ये आलो तुझं ऐकून कहाणी. हां साहेब मी ते टेन्शन घेतलो, लई टेन्शन घेतलो साहेब मी. आता काय करावं? तर धरलं म्हणते शुगर. आता कसं साहेब? आता काय करावं मग साहेब? आता थांबा विचार करतो म्हणते. आता गोड खायचं नाही की साहेब? आता नाही खायचं नाही आता गोड अजिबात खायचं नाही. गोड खाले धरता येते असं म्हणलेलं बघा ते. आता आम्हाला गोड नाही खायचं. मग डॉक्टर काय करावं लागतं सांगतो तुम्हाला, सांगतो ऐका नाही. गोड खायचं नाही त्याला, बिस्किट नाही खायचं, साखरचे गोड पदार्थ नाही खायचे त्याला. आणि असे बाबा गोड कोणती बी वस्तू बाहेरचं काही खायचं नाही. आता जास्त गोड तेलाकडे बिले असे तेलकड काहीच खाऊन ज्याच्याच खाऊन लागते बाबा. त्याचे गोड असं कसं आहे? हां तो गोड खाऊ लागले की अजून वाढतं या. हां असं कर बाबा. आता कसं डॉक्टर साहेब आता काय सांगा म्हणतात हे साहेब? लय फजिती आणले हो बाईनं आता. ह्या लग्न करून आता फजिती झाली. लग्न करून घर मुसीबत झाली बाबा. तर हे असले हे लोक घरात घुसले. आता हे रोग घरात बसून टेन्शन ते बायकोनं घरात बसून आणले पिसाट. इकडे जा तिकडे जा कुठे बी खाऊन लपून त्या घरात जाऊन लपून खा. असं करून झालो साहेब. आता काय करा आता बघा. बक्का सांगितलो साहेब महागारी जाऊन त्याच्या तिकडे जा, इकडे जाऊन खा. नवऱ्याच्या महागारी जाऊन लपाडून खा, तिथं जाऊन चोरी करून खा, त्याच्या लोकांच्या घरात घुसून खा. असा आपाट खाऊ केली हो साहेब. हे ऐक असं नाही. हे घरामध्ये नीट बघायचं नाही आणि कोणाला नीट राहू द्यायचं नाही साहेब. हे सगळ्या घरचा रोग आमच्या घरात आणला साहेब. आता लय मला टेन्शन यायलं साहेब. कसं करावं तुम्ही सांगा आता? बरं मग डॉक्टर बी घाबरला. तुमचं दुःख मला कळतं आहे, परंतु मी सांगेन त्याच्यावर उपाय आता आहे. त्याला गोड
सोड लागते त्याला. गोड सोडलं तर तिला सोडतं त्यानं. शुगर सोडतं, शुगर नाही सोडल्यावर मग शुगर अवघड होतं बाबा. शुगर घेऊन जाते बाबा. नाही शुगरचं लय अवघड असतं. शुगरला भ्या लागतंय. शुगरला भ्या लागतं तर ते सगळं चालतं. या शुगरला भिवून राहावं लागते तर शुगर सोडतंय. म्हणजे शुगरला गोड खाऊन लागतं बाबा, म्हणून शुगरला घाबरून राहावं लागतंय. डॉक्टर साहेब मग आता मग ते सांगलं शुगरला तुम्ही जेवढं भ्याल तेवढं टिका तुम्ही, म्हणून गोड खाऊ नका. मग बायकोला शुगर झालं आहे आता, तुम्ही एवढं घाबरलात ना तुम्ही. मग ते बाहेर गोड खाऊ वाटलं, बाहेर जाऊन खाऊ खाऊन आपला रोग आणला घरात. मग तुम्हाला चिंता आहे का नाही काही बायकोची? हां साहेब आहे, म्हणून तुम्ही दाखवून आलो साहेब मी. ह्या बायकोनेच एवढा मोठा आहे तुझं सगळं करून आणलं, रोग आणला मी कसं करतोय, रोग धरला होत्या मी चिंता धरलं एवढं मोठी. तुमचं बरोबर आहे. मग बायकोच कामाला करून घेतले म्हणून तुम्ही लोकांच्या घरात बसून फुकट खाऊन तिच्या घरात जा, तिच्या घरात जा, लोकांचं सगळं आणून रोग घरात बसून घेतले. असा रोग झाला साहेब, आता आम्हाला किती कसं करावं मी बघा साहेब. नाही समजतंय तुम्हाला, कर्तव्य तुम्ही कर्तव्य दिसते माणसाचं, तुम्ही कर्तव्य धाते माणसात तुम्ही शहाणेश्वर ते तुम्हाला सगळं माहीत आहे. ते तुमचे ऐकलं नाही ते केले, ते तुमचे ऐकलं नाही, तुमचे ऐकलं ते छान झालं ते त्यांची बी. तर हाच आपल्याला तुमचं जे काही सांगायचं तुम्ही सांगितलं, पण त्या बाई ऐकायला नाही तुमची. आता हे तुम्ही जे बी काही सांगता ते खूप छान प्रकारे तुम्ही बोलले, तुम्ही त्याच्यावर बी आपण विचार करूया. तर हा शुगर रोगचं आपण मी सांगतो तर जावा म्हणलं तुम्ही हे इंजेक्शन घेऊन जा गाढवाचं. मोठलं गाढवाचं इंजेक्शन आहे, आणि इंजेक्शन मोठला एवढा मोठा इंजेक्शन आहे, ते एवढा मोठा आहे. जायचं घेऊन आणि जाऊन माझं खूप तसं असं इंजेक्शन फिश करून आवाज येते मित्रांनो. मग ते इंजेक्शनचे थोडं असले मोठमोठे इंजेक्शन देऊन सुधारा म्हणते. आता बैलाचं मोठमोठं गाढवाचं इंजेक्शन मोठमोठे द्या, करा त्याचा इलाज त्याच्यावर जातात. ह्या गाढवाला आता ते सांग म्हणतात असल्या उपाय म्हणतात. आता रोग डॉक्टर साहेब एवढं मोठं इंजेक्शन देऊन राहील का हो? नाही म्हणतात तर त्याचं सांग म्हणतात तर रोग हे असलाच आहे, इंजेक्शन द्यास लागतं. रोगच असला आहे ते शुगर. आता काय करा साहेब आता. तर मग ते प्रॉब्लेम फारच झाली, शुगर धरला आहे म्हणून. आता मग हा माणूस घाबरत गेला डॉक्टर साहेब. आणि हा रोग भ्यालो बाबा, मी भ्यालो. आता ह्या रोगला मी पक्का भ्यालो. आता नाही रे बाबा म्हणताय, आता गोड खाना बाबा, मी बी खायना म्हणतं. बायकोला धरलं शुगर, मला धरलं, मी तर गोड खाणार आहे बाबा म्हणतं. त्या गोड खाणार, गोड झाला, गोड खाऊन ते गोड खाऊन रे बाबा, गोड खाऊन गोड फुलायला आहे. आता गोड खाऊन पाप फुलायला बाबा, धरले असको. शुगर धाते बाबा असंच. मग तर मित्रांनो आपला हा हॉरर स्टोरी एवढ्या संपली मित्रांनो. आणि ही हॉरर स्टोरी तुम्हाला, हॉरर स्टोरी नाही सॉरी, थँक्यू मित्रांनो, कॉमेडी हॉरर स्टोरी तुम्हाला दिली. तर रॉंग आन्सर मित्रांनो, म्हणजे चुकलं आपलं बोलण्यामध्ये. तर हा छोटीशी कॉमेडी आपली मित्रांनो मुद्दाम तुमच्यासाठी केली मी. एक शुगर धरला हा आपण एक कॉमेडी तुमच्यासाठी एक कहाणी सांगितली मित्रांनो. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टी काही संबंध नाही मित्रांनो. तुम्हाला मुद्दाम छोटीशी कहाणी हसवण्यासाठी हा छोटा आपण टॉपिक बनवला आहे मित्रांनो. तो कसा वाटला काय नक्की आपला कळवा. तर आम्ही अशीच काही ना काही कॉमेडी व्हिडिओ, चांगल्या माहिती आपल्या चॅनलमध्ये देतात मित्रांनो. तर हा छोटासा व्हिडिओ आपला कसा वाटला काय नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ चांगला कॉमेडी झाला असं मला वाटतं, तर खूप सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजा करा मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. असे छोटे छोटे व्हिडिओ आपण चांगल्या प्रकारचे बनवतो मित्रांनो. खूप धन्यवाद. चांगल्या प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स दिला मित्रांनो. तर आम्ही अशाच प्रकारची व्हिडिओ बनवत राहू व चांगली माहिती देत राहू मित्रांनो. तर तुमचा असाच प्रसाद आमच्या चॅनलच्या मागे राहील, आणि आम्ही जे काही प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमात आम्ही सपोर्ट करणार मित्रांनो. तुम्ही असाच तर आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही छोट्या माहित्या चांगले व्हिडिओ असं देत राहू मित्रांनो. खूप धन्यवाद. तुम्ही अशा प्रकारे सपोर्ट देत राहू मित्रांनो. तर असेच आम्ही व्हिडिओमध्ये छोटे व्हिडिओ टाकत राहू व माहिती देत राहू मित्रांनो. तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. आजचा व्हिडिओ देऊन देतात व नवीन माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो. आजचा व्हिडिओ आमचा अजून असे व्हिडिओ घेऊन येतात मित्रांनो, आणि काय ना काय आपल्या माहिती चॅनलवर पाहायला भेटेल. तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. नक्की बाय मित्रांनो. मग आजचा हा शुगर धरला बायकोला, मग ह्याच्यावर व्हिडिओ काढला मित्रांनो. कसा वाटला काय नक्की कळवा आम्हाला मित्रांनो. आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू व आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला व माहिती आपली कशी वाटली नक्की कळवा मित्रांनो. आजचा छोटा टॉपिक आपण जे काढला ते कशापैकी होता आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. आणि असा टॉपिक खूप महत्त्वाचा होता आणि कॉमेडी होता मित्रांनो. नक्की कळवा. बाय बाय मित्रांनो.
आणि असे छोटे छोटे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ चांगला आणून देऊ मित्रांनो. तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ छोटे छोटे आणून देत राहू. आमचे व्हिडिओ कसे वाटतात काय नक्की कळवा मित्रांनो. बाय बाय.